स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. सो वेलकम. आज आपण आज सकाळी आपल्या दिव्य रीती शक्तीचा लेव्हल 1चा शक्तिपात झालाय आणि आज आपण त्या ऊर्जांना ऍक्टिव्हेट करून घेणार आहोत. तर जोपर्यंत तुम्ही म्हणजे ज्या लोकांचा आज काही कारणांनी शक्तिपात सुटला असेल त्यांना पुढची प्रॅक्टिस करता येणार नाही, कारण अट्युनमेंट होणं प्रॅक्टिससाठी खूप गरजेचं आहे. जेवढ्या सहजतेने ट्रस्टफुली तुम्ही प्रॅक्टिस कराल, इथून पुढे आज आपण प्रॅक्टिकली सेल्फ फिलिंग पण बघणार आहे. तुमच्या शब्दांनी अन्नपणाचं चार्जिंग पण आपण बघणार आहे आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स रेकीची ऊर्जा काय असते. आज मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणार आहे आणि पाण्याची चव बदलणार आहे. अगदी तुमच्या शब्दांनी पाण्याची चव वाईट होऊ शकते. पाण्याची चव अमृतासारखी, तीर्थासारखी पण होऊ शकते. हे प्रॅक्टिकल आज आपण करणार आहोत. सो आज सकाळी 280 लोक होते, अजून काही लोक नाही आहेत सध्या, तर आपण आता सुरू करतोय. तर सगळ्यांना एकच विनंती आहे की जे लोक उशिरा जॉईन करतील त्यांनी आजचा व्हिडिओ बघून ऍक्टिव्हेशन करून रेकॉर्डिंग बघून तुम्ही बाकीची प्रॅक्टिस सहजतेने करू शकणार आहे. ओके. सो आताही तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. 280 लोक होते सकाळी, लिंक 1000 लोकांसाठी ओपन होती आपली. पाणी आणून द्या जवळ, आपण पाण्याला चार्ज करायला शिकणार आहे. आज पाणी जवळ ठेवा, 1-2 ग्लास पाणी लागेल आपल्याला. पाणी घेऊन या, पाणी लागणार आहे. प्रॅक्टिस करायची असेल तर पाणी लागेल. जा माझ्यासाठी पाणी घेऊन या. बॉटलही चालेल. छोट्याशा एका वाटीमध्ये थोडं मीठ घेऊन या. मिठाची चव आपण म्हणजे मिठाला खारटपणा कमी करण्यात छोट्या बाउलमध्ये थोडंसं मीठ आणा, खूप नाही. थोडंसं मीठ लागेल आपल्याला मिठाची चव चेक करण्यासाठी. आणि जे लोक फक्त बसून ऐकणार आहे त्यांना काही समजणार नाहीये, कारण हे प्रॅक्टिकल सेशन आहे. इथे प्रत्येक एनर्जीला तुम्ही जेव्हा फील कराल तेव्हा तुम्ही त्याचा अनुभव घ्याल की प्रॅक्टिकल करून बघावं लागेल तुम्हाला. सुची मॅडम बोला, काय म्हणताय? हं. मला हेच विचारायचं होतं, की म्हणजे आज सकाळी मला नाही जमलं. ॲक्चुअली रात्री लेट नाईट माझ्या क्लासेस चालतात 12-12:30 पर्यंत. सो मला मॅडम सकाळी मॉर्निंगला पॉसिबल त्यांचं नाही झालं. नाही पॉसिबल झालं तर पुढचं कोर्स पॉसिबल नाहीये त्यांच्यासाठी, कारण सगळे प्रॅक्टिकल. हं. तुम्ही चक्रा मेडिटेशन एक्सपिरियन्स करू शकाल, पण जे एनर्जी असते ना रेकीची, ती तुम्हाला तेवढ्या पद्धतीने एक्सपिरियन्स नाही होणार. बघू आपण इन पुढे 1-2 दिवसात जर मला पॉसिबल झालं तर आपण शक्तिपात परत एकदा रिपीट करू बॅच संपायच्या आधी, म्हणजे तुम्ही ही प्रॅक्टिस कंटिन्यू करू शकाल. तर क्लास हां. पण मी आता बस ऐकू पण शकते. ऐकू शकता ना ॲटलीस्ट? ऐकू शकता. मी तेच म्हणतो की प्रॅक्टिकलचा जो बाकीच्या येईल तो तुम्हाला येऊ नाही शकणार. हां, चालेल. चालेल, ठीक आहे. ओके. हां. येस. थँक यू. सो आता आपण ऍक्टिव्हेशनला सुरुवात करतो आहे. कविता सोनी मॅडम बोला काय. चला आलेत आता बाकीचे सगळे. मॅडम, मला आहे ना, मी 22व्या बॅच मध्ये आहे. म्हणजे माझ्या आईने मला तेव्हा जॉईन केलेलं ना.
तर जे आपले व्हिडिओ पाठवता ना तुम्ही, मी हा आता 3 सेशन अटेंड करते तुमचे. पण मला ते ऑरा क्लिन्झिंगचं आणि ताप वगैरेचे ते व्हिडिओ मिळत नाहीयेत. मग कुठून घ्यायचे ते? मॅडम, याही ग्रुपला पाठवायचे राहिले जरा थोडं नाही नाही, म्हणजे मी माझ्या ग्रुपमध्ये नाहीयेत. मी आता हा तीन ठीक आहे ना. सेशन एक मिनिट पाठवायला सांगते मी. तुम्ही युट्यूबवर सगळे व्हिडिओ आहेत आपले, तुम्ही बघा, हो का? तुम्हाला भेटून जातील. युट्यूब चॅनल हो, सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ तिथे अवेलेबल राहतील. चालेल. कारण की मी 22व्या नंबरच्या ग्रुपमध्ये आहे ना, तर तो खूप चालेल, दिवसाआधीच आहे. ठीक आहे. वसुधा हा. मॅडम बोला. हॅलो. हा बोला. हा मॅम. मी आज सकाळी नव्हते शक्तिपातच्या वेळेला. ऍक्च्युली मला पॉसिबल नाही झालंय. आणि दुसरं म्हणजे माझं पण तोच प्रॉब्लेम आहे की मला मैत्रिणीने स्क्रीनशॉट दिलेला आणि मी फक्त लिंकवर जॉईंट होतीये. तर मला कोणतेच व्हिडिओज वगैरे नाही भेटत आहेत. मॅडम, त्याच्यासाठी नंबर विचारा मैत्रिणीला, तुम्हाला हा. ग्रुपवर ऍड केलं जाईल, मग तुम्ही बाकीचं हे करू शकता. ठीक आहे. मग त्या फक्त नंबरवर नंबर मेसेज. हा हा. मेसेज करू शकता. हा, बरं. ते उचलून घे तिथे. ठीक आहे. ओके मॅम. आणायला सांग, त्याच्याशिवाय होणार नाही माझं. स्टार्ट. दोन्ही हात जोडलेले माझ्यासोबत. आता ही प्रॅक्टिस करायची आहे. सर्वप्रथम आपण इकडनं सुरू लावून गेलेलं. ओके. सो मी जी प्रार्थना करते, सगळ्यात पहिले आपण जी सकाळी ऊर्जा एक्सेप्ट केली, ग्रहण केली, त्या ऊर्जांचं आज आपण ऍक्टिव्हेशन करून आज आपण सगळे प्रॅक्टिकल, अन्नाला चार्ज करणं, पाण्याला चार्ज करणं, मिठाची चव बदलते आपल्या ह्याच्यानी ते बघणार आहे. आणि त्यासोबतच या ऊर्जांचा सेल्फ हिलिंग साठी आपण वापर करणार आहे. ठीक आहे. सोर्स HDMI 1 किंवा 2 असेल. हा 1 कर. 2. पकडला यांनी. ओके. सो माझ्यासोबत प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातून ही ऊर्जा थर्ड चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. आणि ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. दोन्ही हात रफ करायचे आहेत. डावा हात खाली, उजवा हात वर. डावा हात खाली, उजवा हात वर, हाताचा कप शेप. आणि प्रार्थना करायची आहे.
charge, heal, and protect my palm chakra. Charge, heal, and protect my palm chakra. अंदाजे 21वा करायचा, 21वा मोजत बसू नका. चार्ज, heal, and protect my palm chakra. Charge, 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 heal, and protect my palm chakra. उजवा हात खाली, डावा हात वर. सेम अफर्मेशन द्यायची आहे. चार्ज, heal, and protect my palm chakra. क्लॉकवाइज फिरवायचं आहे. चार्ज, heal, and protect my palm chakra. Charge, 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 heal, and protect my palm chakra. डाव्या हाताची मूठ बांधायची आहे. मांडीवर हात ठेवून द्यायचा आहे आणि इथे क्लॉकवाईज चार्ज, heal, and protect my 7 chakra. Charge, 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 heal, and protect my 7 chakra. आपला जन्म नाभीपासून झालेला आहे. तर नाभीच्या समोर आपल्याला हात फिरवायचा आहे क्लॉकवाईज आणि म्हणायचं आहे चार्ज, हिल, अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हिल असा हात फिरवायचा नाभी समोर. चार्ज, हिल, अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, heal, and protect my navi chakra. Charge, 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 heal, and protect my navi chakra. आता दोन्ही हात हृदय चक्रासमोर. Charge, heal, and protect my body and aura. 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 आता तुमच्या शरीरावर जिथे कुठले दुखणं असतील, ठीक आहे,
जिथे कुठे दुखणे असतील त्याला आपण हील करणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी दोन्ही हात रब करायचे आहे. एक एनर्जी बॉल तयार करायचा, हात जवळ दूर जवळ दूर. बघा दोन्ही हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल, काहीतरी खिचाव जाणवेल, जाणवत आहे काहीतरी एक मॅग्नेटिक एनर्जी तुम्हाला हातामध्ये जाणवेल. फील दॅट एनर्जी. काहीतरी एक एनर्जी फील्ड जाणवेल, जाणवत आहे. आता हा जो ऊर्जांचा बॉल तुम्हाला जाणवत आहे, काय करायचंय तुम्हाला, या बॉलला जिथे तुम्हाला दुखत आहे, पहिले हात दोन्ही डोक्यावर ठेवायचे असे, आणि त्याच्यानंतर जिथे दुखत आहे तिथे ते हात ठेवून द्या. म्हणजे पोटावर दुखत असेल तर पोट, चेस्टवर दुखत असेल तर जिथे कुठे गुडघ्यावर दुखत असेल तर दोन्ही हात गुडघ्यावर. या पद्धतीने हात ठेवायचे. चला दोन्ही हात रब केले. एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. एक मॅग्नेटिक एनर्जी तुम्हाला फील होईल. या मॅग्नेटिक एनर्जीला पहिले आपल्याला दोन्ही हात डोक्यावर ठेवायचे. दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रातून प्रवेश करून आपल्या सातही चक्र, शरीरातील प्रत्येक ऑर्गन आणि प्रत्येक सेल मधून प्रवाहित होईल. तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे, तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. आणि दोन्ही हात आपल्याला जिथेही तुम्हाला त्रास आहे तिथे ठेवून द्या. आता जिथे कुठे त्रास आहे सहज तुम्ही कुठेही ठेवू शकता. जो पण तुम्हाला त्रास आहे त्या त्रासाच्या ठिकाणी ठेवा. हस्तस्पर्श हा हलका असावा, दाबू नका, किंवा ज्या एकदम हलका फिदर टच असावा. हात कप शेप मध्ये, कुणाला थंड कुणाला गरम. डोळे बंद करून त्या ऊर्जांचा अनुभव घ्या. थंड, गरम, राऊंड राऊंड फिरणारी अशी ऊर्जा. अशा पद्धतीने वेगवेगळी ऊर्जा तुम्हाला जाणवेल. सहजतेने त्या ऊर्जांना फील करा. इझिली फील दॅट एनर्जी. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत या ऊर्जांचा अनुभव करा. हातातून सुरू होऊन संपेपर्यंत या ऊर्जांचा अनुभव करा. थंड, गरम किंवा राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी, या ऊर्जांचा आपण अनुभव घेतोय. थंड, गरम किंवा राऊंड राऊंड फिरणारी अशी ऊर्जा आपण हातांमध्ये अनुभव घेतोय. फील दॅट एनर्जी. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. कोणाला 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटंही लागू शकतात. आपला जेवढा त्रास जुना किंवा त्या त्रासाची फ्रिक्वेन्सी जेवढी जास्ती आहे, ट्राय टू फील द एनर्जी. संवेदना संपल्यानंतर थँक्यू म्हणायचे स्वतःला. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू. पुन्हा कुणाला हातांमध्ये ऊर्जा फील झाल्या आणि काही पर्सेंट तुमचा ज्या गोष्टीसाठी तुम्ही ठेवलेला आहे तो पेनही कमी झाला. हे आपण सेल्फ फिलिंग बघितलं. बोला शिंदे म्हणत.
हो, फील झालं हातामध्ये एनर्जी. आणि जेव्हा मी माझं जिथे दुखत होतं आधी पाठीला वगैरे, तिथे जस्ट हात लावला तर असं गरम वाटत होतं. म्हणजे मी असं दाबून वगैरे नाही, जस्ट हात ठेवला तरी खूप गरम जाणवत होतं तिथे. आणि आता खूप फरक वाटतोय मलाच माझा. ग्रेट, छान. थँक्यू. ओके. सुहास पंडित सर बोला. सर आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत आहे सुहास सर. शोल्डरला मला. सर आवाज नाही येत आहे. तुमचा नेटवर्क इश्यू आहे. प्रिया काटकर. हो सुहास. मॅम. हा बोला मॅडम. हा, थोडं असं गरम जाणवलं तिथे, पोट दुखत होतं तिथे, ती एनर्जी पण फील झाली. आणि जेव्हा हात रब केले तेव्हा जसं बॉल सारखं आपण म्हणत होतात ना, तसं ते एक कसं जाणवत होतं, म्हणजे काहीतरी आहे तिथे एनर्जी सारखं. थँक्यू मॅम. छान. मनीषा पाटील. हॅलो मॅम. बोला मॅडम. माझा एक राईट साईडचा डोळा लाल झाला होता. मग मी आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे केलं. तर मला अगदी गरम गरम तिथे जाणवत होतं एकदम. आणि असं म्हणजे मी आतमध्ये स्वतःला फील केले की माझा डोळा आता हील होतंय, हील होतंय, हील होतंय. तो अगदी रेडिश झालेला आहे. पण आता मला बरं वाटतंय आता अगदी एकंदरीत एकदम. ती एनर्जी मला रिअलाइज झाली एकदम. बेस्ट अनुभव आहे हे. म्हणजे प्रत्यक्ष बघायला भेटले की आपल्याला काय काय फील होतं म्हणून. ते आता पाणी चार्ज करून अजून मजा येणार आहे थोड्या वेळात. खूप छान वाटतं अगदी. म्हणजे एवढं मीन्स प्रॅक्टिकली एवढं दाखवणं म्हणजे खरंच अमेझिंग आहे अगदी तुमच्याकडून खूप. आणि आज सकाळी खूप सुंदर अनुभव आला एकदम. थँक्यू थँक्यू. मॅम. डॉक्टर कीर्ती मॅडम. बोला मॅडम. माईक माईक ऑन करा. माईक ऑन करा कीर्ती मॅडम. हॅलो मॅम. बोला. फर्स्टली थँक्यू, सकाळी शक्तिपात झाला त्याबद्दल. आणि आता हॉट हॉट नाही पण वॉर्म फील होतंय. हॉट म्हणण्यापेक्षा गरमने आपल्याला त्रास होतो असं नाही होत. वॉर्म फील झालं. लंबार पेन आहे पण ते खूप ओल्ड पेन असल्यामुळे एवढं इफेक्ट नाही मला हे झाला, फील झाला. आणि तुम्ही जे म्हटलात बॉल सारखं फिरल्यासारखं, ते थोडस व्हायब्रेशन टाईप जाणवलं थोडं. आता आणि कमरेचा पेन किती वॉर्म झालं. किती आहे? आता कमरेचा पेन किती? आहे बऱ्यापैकी. जर म्हणजे 1 तसं ते 10 इंटेन्सिटी मध्ये जर नंबर द्यायचा असेल तर किती द्याल पेनला? आता फ्रिक्वेन्सी तसं मला सेवन सेवन 7 सेवन. फ्रिक्वेन्सीवर आहे. ओके, ठीक. हम्म. चलो, कमी करायचंय. हा. ओके, डोळे बंद करा. ओके, फील द एनर्जी. एक युनिव्हर्सल पॉवरफुल एनर्जी एक्झॅक्ट जो तुमचा पेनफुल पोर्शन आहे तिथे पोहोचत आहे. एक युनिव्हर्सल पॉवरफुल एनर्जी तुमचा जो पेन आहे तिथे पोहोचत आहे. आणि तुमचा तो सगळा पेन, मी 5 to 1 काउंट करते. त्या काउंटिंग मध्ये युनिव्हर्स पूर्णपणे तो पेन तिथून काढून टाकत आहे. 5. तो एक पॉवरफुल एनर्जीचा स्त्रोत तिथे टच होतोय आणि त्या पेनला काढून टाकत आहे. 4. पूर्णपणे तो पेन काढून टाकला जातोय. 3. पूर्णपणे पेन काढून टाकला जातोय. 2. पूर्णपणे तो पेन तिथून निघतोय. पूर्णपणे निघतोय. 1. आणि तो सगळा पेन घेऊन ते युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी एक मोठा एनर्जी मध्ये फ्लो होऊन युनिव्हर्स मध्ये जाऊन ब्लास्ट. आणि त्या एनर्जी सोबत, त्या पेनफुल एनर्जी सोबत तुमचं नातं परमनंटली कट झालेलं आहे. परमनंटली कट कट कट. आता युनिव्हर्सल हीच हिलिंग एनर्जी पॉवरफुल हिलिंग एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन येते. आणि 1 to 5च्या कॉन्टेक्ट मध्ये तिथे उपचार देत आहे. 1. बघा, एक युनिव्हर्सल पॉवरफुल एनर्जी तुमच्या त्या लंबर पेनच्या जागेवर एक हिलिंग उपचार देत आहे. 2. एक वॉर्म एनर्जी तिथे येते. एक उबदार ऊर्जा तिथे येते.
एक उबदार ऊर्जा तिथे. 3, पूर्ण तुम्हाला हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. 4, पूर्ण हिलिंग, पूर्ण हिलिंग, पूर्ण हिलिंग. अँड 5, यू आर जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. बी काम, काम, एकदम रिलॅक्स, 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 रिलॅक्स. अँड ओपन युअर आईज. वॉर्म फिलिंग आली मला. पेन चेक करा, जो 7चा नंबर दिला होता तो किती आहे. 4 वाटतंय मला आता. किती मिनिटात पोट झाला. 2-3 मिनिटातच झाला. अच्छा, तुम्ही डॉक्टर कीर्ती पीएचडी वाले आहेत की मेडिकल प्रॅक्टिशनर आहे. नाही, मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि ॲलोपॅथिक पण केल्यामुळे ॲलोपॅथिक प्रॅक्टिस पण करते. ओके. दोन्ही पण आहे. तुमचे म्हणजे जे काही आपण ॲलोपॅथीमध्ये पेन किलर देतो, ऍज अ डॉक्टर रियालिटीने सांगा की ते हार्मफुल आहेत की युजफुल आहेत. नाही, आपल्या देण्यावरती आहेत, पण जे पण आहे ते परमनंट नाहीये, म्हणजे परमनंट परमनंट, क्युअर नाहीये. परमनंट क्युअर नाहीये. फक्त ते काही फ्रिक्वेन्सीने कमी करतो पेन. म्हणजे असं समजा की ते लोक माइंडला थोड्या वेळ सांभाळून ठेवतो की बाबा ऑल इज वेल. थोडक्यात आपण ब्लॉक करतो, ब्लॉक, म्हणजे रिफ्लेक्सेस ब्लॉक करतो. हा, त्याचा जो त्या किंचित परत ब्रेन हा पर्यंत ज्या सूचना जातात त्या सूचना जाणं आपण बंद करतो पेन ब्लॉक किलरच्या करतो. माध्यमातून, आणि काही फ्रिक्वेन्सी नंतर तो पेन वापस येतो. ठीक आहे. आणि होमिओपॅथी जर म्हटलं तर ते सुद्धा 100% मनावर काम करतं. हो. म्हणजे केस हिस्ट्री घेऊन तुम्ही ट्रीटमेंट देता, तर त्याच्यामुळे ती हिलिंग प्रोसेस खरोखर डीप लेवलवर नेणारी आहे. प्रत्येक पॅथीचं त्या त्या ठिकाणी महत्व खूप छान आहे. पण सध्याच्या घडीला भारतामध्ये जे ॲलोपॅथी औषधांचा खूप अति प्रमाणात जो वापर होतोय, कुठेतरी गरज नसताना खूप जास्ती मेडिसिन लोक घ्यायला लागलेले आहेत, बरोबर की नाही. तर त्याच्यासाठी एक आपण प्रयत्न केला पाहिजे की या ज्या हिलिंग मॉडेलिटीज आहेत, याला जसं विदेशांमध्ये वापरल्या जातं, जर आपण गुगलवर सर्च केलं की हॉस्पिटलमध्ये ही रेकी ऊर्जा वापरली जाते, तर कुठेतरी औषधांसोबत या ऊर्जांचा म्हणजे जर 500 mg ची गोळी द्यायची आहे तर ते 100-200 mg मध्ये काम होईल, होऊ असा आपण शकतं. प्रयत्न निश्चित करू शकतो. तर त्याच्यामुळे तो जो साईड इफेक्ट होतोय पेशंटवर दीर्घकालीन, तर तो होणार नाही. त्याच्यासाठी एक आपण थोडासा प्रयत्न, म्हणजे जिथे डॉक्टर म्हणतात ना पेशंट को दुआ की दवा की नाही दुआ की जरूरत आहे, तर या हिलिंग मॉडेलिटीज जर आपल्या म्हणजे आपलं प्राचीन ज्ञान आणि आधुनिक सायन्स दोन्ही एकत्र केलं, स्पिरिच्युअल सायन्स आणि मेडिकल सायन्स, तर रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकते, असं माझं मत आहे. नाही, अगदी बरोबर आहे मॅम. म्हणजे डिपेंड होतात ना पेशंट बऱ्यापैकी. हा, माझ्याकडे आता पेशंट आता म्हणजे ह्या 1 महिन्यापूर्वीच जेव्हा सांगते मी, म्हणजे या गोष्टींचं मला पूर्ण नॉलेज भेटण्याआधी मला असं वाटायचं की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कारण रुरल एरियामध्ये आता आम्ही वाईमध्ये राहतो, वाई शिरगावमध्ये राहते मी. वाई च्या जवळ आहे गाव. तर बऱ्यापैकी शेतकरी लोक वगैरे असतात आणि स्ट्रॉबेरी वगैरे असल्यामुळे खूप जास्त त्यांना लोड असतो. नाही, ते स्वतःच येऊन सांगतात मला इंजेक्शन द्या, मला लगेच जायचंय, मला सलाईन लावा. मग मला कन्व्हिन्स करायला लागतं. पुण्यात मी जेव्हा प्रॅक्टिस करायचे तेव्हा होमिओपॅथी व्यवस्थित कसं लोकांमध्ये आता थोडासा अवेअरनेस आलाय. नाही तर मॉडर्न मेडिकल वाले जे आहेत ते ऍक्च्युली ह्याच्यावरती विश्वास जास्त ठेवत नाहीत. पहिली गोष्ट, होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स म्हणजे आपण जे आपली एनर्जी किंवा आपला स्पिरिट किंवा आत्मा म्हणतो, तर व्हायटल फोर्स असं नाव आहे होमिओपॅथीमध्ये. आणि त्या सेल मेम्ब्रेन वरती किंवा नॅनो टेक्नॉलॉजी यूज करून ते मेडिसिन हे करतं. पण हे रुरल एरियामध्ये सांगायचं लोकांना तर खूप अवघड आहे, म्हणजे कन्व्हिन्स करणं. त्यामुळे ह्या मोडॅलिटी जर आपण हे शिकल्या ना, मला ऍक्च्युली सायकिक सर्जरी बद्दल थोडंसं कळालं होतं. त्याच्यानंतर मी रेकीकडे आपोआप म्हणजे ओढले गेले. सायकिक तर सर्जरी पुढच्या लेवल पण थर्ड करायच्या. लेवल मध्ये आम्ही घेतो. आणि लिटरली सांगते अच्छा. मला रिझल्ट आहे, तुम्ही माझ्या गुगलवर जाऊन जर चेक केलं तर सायकिक सर्जरीच्या हम्म. माध्यमातनं 2019 मध्ये एका महिलेला 4 स्टेजचा ओव्हरीचा कॅन्सर डिटेक्ट झालेला. कंडिशन अशी वर्स्ट होती की रोज 5 लिटर त्यांच्या पोटामध्ये ब्लड तयार व्हायचं, ब्लड मिश्रित पाणी तयार हम्म. व्हायचं ते. आणि ते सिस्ट काढावं मध्ये. लागायचं. आणि ते ऑटोत सुद्धा बसू शकत नव्हता, त्यांचा पाय वगैरे असा उचलून ठेवला जायचा, इतका ते हम्म. सफरमध्ये होत्या. डॉक्टरने म्हटलं होतं दुनियाच्या कुठल्याही कोपऱ्यात घेऊन गेलात ना
तरी 40 दिवसाच्या वर त्या लेडीजला आयुष्य नाहीये. जगात कुठेही नाही म्हणे तुम्ही कुठल्याही. बट आता 2025 चालू आहे, त्याच्यानंतर 1-2 फक्त किमो झाले, ऑपरेशनची गरज नाही पडली आणि त्या आताही छान आहेत. म्हणजे त्यांचे बिफोर आफ्टर त्यांचे मेडिकल रिपोर्ट, मी दिल्लीला जेव्हा आमचं कॉन्फरन्स झाली होती ना, तर सायंटिफिक एव्हिडन्स ऑफ रेकी हा विषय मी त्यांच्या केसला धरून सादर केला होता. आणि माझ्या स्टुडंटनी, म्हणजे त्यांची हो. बहीण माझी स्टुडंट होती, बहिणीसाठी त्या शिकल्या आणि बहिणीला त्यांनी त्या आजारातनं बाहेर काढलं. गुगलवर त्यांचा तो व्हिडिओ, म्हणजे स्वतः हम्म. आपल्या आजाराचं इतकं नाही, पण जवळपास तो अर्धा तासाचा व्हिडिओ आहे युट्यूबवर माझा. त्याच्यानंतर नाही, नक्की बघेन मी मॅम तो. तर बघा, कारण त्याच्यातनं भरपूर लोक. त्याच्यानंतर पुण्याचे हो डॉक्टर हो. वगैरे आहेत, म्हणजे त्यांच्या घरात तर 3 डॉक्टर्स आहेत. हा, ते पाहिलंय मी, हा, पाहिलंय मी. आज मी टाकला तो व्हिडिओ ग्रुपवर 29. हम्म. तर मॅडमचं तर कंडिशन अशी होती की रोज तोंडातनं रक्त यायचं. रक्त येऊन तोंड अक्षरशः इतकं काळ झालं होतं की 3 वर्ष त्या त्रासात होत्या. आणि 1 वर्ष त्या फक्त दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून गिळायचं काम करत होत्या. खाऊ सुद्धा काही शकत हम्म. नव्हत्या. आणि अशा परिस्थितीत जेव्हा जॉईन झाल्या, आज तर त्या तो व्हिडिओ खूप जुना आहे. आज लाल तिखटाचा ठेचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचाही त्या खातात. म्हणजे ज्या दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये फक्त गिळत होत्या, आज सगळं नॉर्मल जेवण करतात आहे. तर हे जे बेनिफिट आहे, तर विदाऊट साईड इफेक्ट, म्हणजे याला ऍड ऑन करायसाठी प्रयत्न याच्यासाठी याचे साईड इफेक्ट नाही आहे. आणि पेशंटच्या औषध, म्हणजे आम्ही तर म्हणतो की औषधांना तुम्ही रेकी द्या. प्रार्थना, वी आर जस्ट डुईंग द प्रेयर. हो हो. पॉझिटिव्ह प्रेयर करतोय. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल. तर त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटीने आपण प्रयत्न करू शकतो. ऍज अ हिलर, ऍज अ ट्रेनर, मला हेच वाटतं की घराघरामध्ये जर एक साधक तयार झाला, जसं आपण रोज म्हणतो ना की योगा प्रत्येकाने करावा, एक अर्धा तास चालून यावं, त्या पद्धतीने रेकीची प्रार्थना आणि प्रॅक्टिस करणारा एक व्यक्ती घरात तयार झाला. आज जे आपण अन्न पाण्याचे प्रॅक्टिकल बघणार आहोत, तर त्या प्रॅक्टिकल नुसार एकाने जरी ते तयार केलं ना, तर फॅमिली चांगल्या होतील. बस एवढं वाटतं. हो हो. त्या हेतूने मी माझे हे जे फ्री क्लासेस घेण्याचा जो उद्देश आहे ना, तो तोच आहे की या मार्गाने तरी लोक तिथपर्यंत अवेअर होतील आणि त्यांच्या घरापर्यंत रेकी पोहोचेल. नाही, अगदी मॅडम जातील. आणि ह्याच्यात अजून एक पॉइंट सांगा वाटतो मला, की प्रत्येक पॅथीचे काही ना काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मॉडर्न आता ऍलोपॅथीचे तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती झाले, साईड इफेक्ट वगैरे असतात किंवा स्टिरॉइड जास्त वापरले जातात हल्ली. ऍक्च्युली ते डॉक्टरांनी पण थोडा विचार केला पाहिजे देताना, की आपण पेशंटला फ्युचरमध्ये सफर करणार आहे नक्की, हे माहिती असतं. पण आता प्रॅक्टिससाठी बऱ्यापैकी ते होतात गोष्टी. आणि आयुर्वेदिक म्हटलं तर त्याच्यामध्ये पथ्य फार असतात आणि काढे वगैरे हे ते बऱ्यापैकी कडवट चवीचे वगैरे प्यावे लागतात. होमिओपॅथीमध्ये काय होतं, पथ्य नसतात, पण तुमच्या क्रॉनिक डिसीज मध्ये स्लो प्रोसिजर होते खूप. आणि टोटॅलिटी काढावी लागते, म्हणजे पेशंटचे सिमटम, औषधाचे सिमटम, ह्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसिजर आणि खूप वेळ जातो. त्यामुळे पेशंट वैतागतात ऍक्च्युली. आणि ह्याच्यात आपल्या रेकीचं काय होईल, की हे खूप ऍक्सेप्टन्स खूप चांगला होईल लोकांचा या बाबतीत, की एक तर त्यांना इन्स्टंट रिलीफ पण होणार आहे. आणि 6-7 महिने, वर्ष, 2 वर्ष घेतोय औषध, 5 वर्ष झालं घेतोय, मणक्यासाठी हे करतोय ते करतोय, अशा म्हणतात. स्पाइन प्रॉब्लेम तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि जास्त करून हे महिलांनी शिकावं असं मला पण वाटतं, की पुरुष तर शिकतातच, पण प्रत्येक बाईने शिकलं तर ती घरातल्या सगळ्यांना शिकवणार त्यांना प्रॅक्टिस. आणि स्वतः पहिल्यांदा लक्ष देईल. येस. थँक्यू कीर्ती मॅडम. त्यामुळे हे लेडीजकडे चालेल. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू सो थँक्यू. मच. ओके. सो आता आपण तयार आहोत मिठाची चव म्हणजे मिठाचा खारटपणा कमी करायचा आहे पहिले, आणि मग आपण पाण्याला चार्ज करू. ओके. तर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन रेडी राहा आणि मीठ रेडी आहे सगळ्यांकडे. पाणी घेतलंय का सगळ्यांनी? मीठ घेतलेलं आहे? ओके. ते जे मीठ घेतलंय ना, त्याला नॉर्मल टेस्ट करा मिठाची. नॉर्मल टेस्ट करा, जी नेहमी, अगदी थोडंसं चिमूटभर. आणि चूळ भरून घ्या. चूळ भरून घ्या. एक मिठाची नॉर्मल टेस्ट घेऊन चूळ भरून घ्या. ठीक आहे. माउथ क्लीन केलं म्हणजे त्या मिठाचं आपण काय केलं, पहिली टेस्ट किती किती आहे ते आपण एक्सपिरियन्स करतोय. नंतर करू शकता जे लोक ऑफिसमध्ये आहे ते.
आता ते मीठ हातात घ्या, म्हणजे हातात मीन्स वाटी ती मिठाची हातात घ्या. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. त्या मिठाचा आभार हातात म्हणजे मॅडम वाटीत घ्या, मिठाचा हातात नाही घ्यायचं कधी. हा, वाटी आहे ना, ओके ठीक. तर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी आणि त्या मिठाचा आभार, थँक्स टू दिस सॉल्ट. आणि आता त्या मिठाला म्हणा, तू तुझी चव एकदम फिकी झालेली आहे. पूर्ण इंटेन्शननी त्याला म्हणा, तुझी चव एकदम फिकी झाली आहे. तुळशी चव एकदम फिकी झालेली आहे. पूर्ण इंटेन्शननी म्हणा, तुझी चव एकदम फिकी झाली आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तू फिक्का झालेला आहे. तुझी चव एकदम फिक्की आहे, एकदम फिक्की, एकदम फिक्की, पूर्ण फिक्का. तुला टेस्टलेस झालेला आहे, तुला काहीच टेस्ट नाही आहे, 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 काहीच टेस्ट नाही आहे. तू खूप फिका आहे, तू खूप फिका आहे, तू खूप फिका आहे. आणि आता त्याचं चव थोडस पिंच त्याची परत टेस्ट घेऊन बघा, आणि बघ कुणाकुणाचं मीठ खारटपणा कमी झालाय. जस्ट टेस्ट, थोडस टेस्ट करा, असं करून बस चव घ्या. कुणाकुणाला फरक जाणवलाय जरा हँडल्स करून सांगा. मिठाचा खारटपणा कुणाकुणाचा कमी झाला, चेक इट अँड टेल मी. किशोर सर बोला, काय झालं? अनम्यूट करा. साक्षी मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅडम, काय झालं? थँक्यू. खूपच खारट होतं, पण आता थोडं कमी खारट लागतंय, पण झालंय, टेस्ट मध्ये चेंज झालंय. ओके. काय काय प्रत्यय, काय प्रत्युषा, घरी काय म्हणतात? प्रत्युषा घरी काय म्हणतात? मॅम प्रत्युषाच म्हणतात. प्रत्युषाच म्हणतात. व्हेरी गुड, लकी आहे. ते म्हटलं नावाचं अजून काही केलं का गडबड? हा, मिठाचा खारटपणाचं काय झालं? थोडा कमी झाला. कमी झाला, ग्रेट. बोला देशपांडे ताई, अनम्यूट करा. काय झालं? मॅम कमी झाला. कमी झालं, व्हेरी गुड. शीतल मॅडम बोला. येस मॅडम, टेस्ट चेंज झालेली आहे. आधी जास्त खारट लागत होतं, ते आता कमी झालं नेक्स्ट टेस्ट मध्ये. ग्रेट. बोला वेदांत साहेब. वेदांत म्हणते नाही तर मला बोलायलाच नाही देत मॅडम आजकाल. मॅम, मला थोडी थोडी टेस्ट गोड लागली अशी मिठाची. तू काय मिठाला गोडचं परमिशन दिलं का? हो. अच्छा, ओके. वनिता मॅडम बोला. हा, हॅलो मॅडम, हा, मला थोडस आहे ना कमी माईक माईक बंद झाला तुमचा, माईक बंद झाला, माईक ऑन करा. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मला आहे ना थोडस कमी खारट वाटलं, पण नंतर जे जिभेवरती स्वाद राहतो ना आपल्या, तो पाण्यासारखा वाटला मला. म्हणजे असं हे नाही वाटलं, खारट टेस्ट नाही आली. छान. आणि ऐका ना मॅडम, मला आहे ना विचारायचं होतं तुम्हाला एक. काल काय केलं मी, म्हणजे हिलिंग आहे ना मिस्टरांना तुम्ही जसं शिकवलं ना, तर त्यांना मिस्टरांना दिली आणि त्यांना ते जाणवलं. पण असं होतं का की त्यांना जो त्रास आहे तो आपल्याला असं फील होतो का? कारण मला तसं झालंय, काय माहित नाही असं. मॅडम म्हणजे पूर्ण प्रॉपर शिकवून प्रॉपर प्रोटेक्शननी करावं लागतं ना. आता साधी गोष्ट, चिखलला तुम्ही हात घातला, बॉल पडला, मुलाचा खेळ, हा, तुम्ही चिखलात हात घातला तो बॉल काढायला, काय होणार आहे? हो ना मॅडम, तसंच. आणि केल्याच्या नंतर आहे ना दोन्ही हातामध्ये माझ्या पाम मध्ये खाज का येत होती. येते का अशी खाज आज नॉर्मली नाहीये असं? मॅडम, रेकीची एनर्जी आहे जी तुम्हाला सुरुवातीला, कुणाला असं वाटतं की मुंग्या आल्या, कुणाला थोडं नंतर खाजत नाही, ती एनर्जी आहे. करून करून झाल्यावरती असं होतं हो का? हो हो, करून मग झालं क्लिन्झिंग तेव्हा करायचं. कळतं? आणि जर ओके. असं जाणवलं ना तर थोडंसं मीठ, आता बघा मी मॅडमचं हिलिंग केलं, कीर्ती मॅडमचं. मी काय केलं हा, त्याच्यानंतर लगेच माझ्या इथे रोज वॉटर ठेवलेलं आहे. मी रोज हा. वॉटरने क्लीन करून टाकते, ठीक आहे. नाही तर अच्छा. जास्ती जर हिलिंग केलं, जास्ती म्हणजे जास्ती आजारी पेशंटचं हिलिंग केलं, तर मी काय करते, बाहेर जाते, पटकन सॉल्ट घेते, थोडंसं हातावर चोळून घेते आणि हात हा. टाकते. आणि त्याच्यापेक्षा डेंजर हिलिंग केलं तर आंघोळ करून टाकते मीठ टाकून.
ओके, ऐका ना मॅडम, आता ऍक्च्युली काय मी माझ्या मिस्टरांना पण नाही सांगू शकत, ते म्हणते, कारण त्यांना आहे नेक्रोसिसचा त्रास आणि मला काहीच त्रास नव्हता. पण कालपासून आहे ना माझ्या दोन्ही जॉईंट पेन मध्ये पेन व्हायला लागले. आता मी जर का त्यांना सांगितलं तर मग ते काहीतरी मला ओरडतील किंवा काय. आता ते गेलेत ऑफिसमध्ये. पण मला खूप त्रास व्हायला लागला आता, की एवढं की मला असं स्टूल वरती आज मी बसून भाजी कट केलीये. पण हे करायच्या अगोदर मला काहीच त्रास नव्हता. मग काय माहित नाही, मी त्याच्यामुळे तुम्हाला पर्सनली मेसेज पण कुठल्या केलेला मॅडम. लेवलला आहे तुम्ही? हा, कुठल्या लेवलला आहे? मी आहो, तुम्हीच सांगितलं तेच, मला काहीच नाही पण मला फील होतं ते सगळं असं, जरी मॅडम मी देवापुढे. या बॅच मध्ये तर मी डिस्टन्स सिलिंग म्हणजे शिकवलंच काल नाही अजून. नाही नाही, तुम्ही काल काय म्हणाला, डिस्टन्स सिलिंग नाही मिस्टरांना तुम्ही म्हणालात ना, तुम्ही असं दुसऱ्यांना करू शकता मॅडम असं. पण अट्युनमेंट तर आजच झालं ना. नाही नाही, काल तुम्ही म्हणाला होता ना, म्हणून काल काल नाही काय मॅडम पण म्हणाला तुम्हाला. अजून मी या बॅच मध्ये शिकवलंच नाही ना, म्हणूनच तर मी अच्छा, नाही नाही. तुम्ही असं मनाने मी करायला कुणालाच सांगितलं नाही. नाही नाही, काल आहे ना म्हटलं ना, असं फील होतं ते बघा, आपल्या पार्टनरला फील होतं का बघा. त्या हिशोबाने मी जस्ट त्यांना म्हटलं तुम्हाला काय होतं का बघा फील, असं झालं ते. आणि मी एवढं माझ्याकडून काय healing माहिती. करायला सांगितलं, हिलिंग शिकवलंच नाही मी काय अजूनपर्यंत. मी सांगितलं काय आपली बॅच चालू आहे आता, तर अजून पाणी चार्ज नाही केलं मी, सेल्फ हिलिंग पर्यंत पोहोचली आहे. दुसऱ्यांना हिलिंग द्यायचं अच्छा, नाही आहे. ठीक आहे, तुम्ही बरं आता मी करू नका. बरं आता मी सध्या काय करू, मला त्रास होतोय तो त्याच्याबद्दल काय मिठाच्या करू मला सांग. मिठाच्या पाण्याने आंघोळ करून घ्या. अच्छा ठीक आहे, आंघोळच्या होऊन जाईल पाण्यात ना मीठ ते. टाकून आंघोळ करा. ठीक आहे, बरं चालेल मॅडम. चला ओके. या बॅच मध्ये अजूनपर्यंत आपण दुसऱ्यांना टच हिलिंग पर्यंत पोहोचलेलोच नाहीये. आता कुठे मी फक्त 2 मिनिटात तुम्हाला सेल्फ हिलिंगचा थोडासा एक्सपिरियन्स करवला. ओके, आता आपण पाणी चार्ज, वनिता म्हणून पाणी पण चार्ज करा. आता जे मी सांगते त्या पद्धतीने पाणी चार्ज करा, त्याच्याने तुम्हाला भरपूर रिलीफ वाटेल. कृपया मनाने कोणी काही करू नका. ठीक आहे, आता बघा आपलं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. या पृथ्वीवर देखील 70% पाणी आहे. ठीक आहे, तर आणि सायंटिस्ट मसुरे इमोटोनी अन्न आणि पाण्यावर जे व्हायब्रेशन चेक केले आहे, त्या पाण्याच्या व्हायब्रेशन नुसार त्यांनी सिद्ध काय केलेलं आहे की आपल्या प्रत्येक विचारांचा परिणाम हा पाण्यावर होतो. मग आपण जर त्या पाण्याला सकारात्मक एक्सपिरियन्स म्हणजे अफर्मेशन दिले तर पाण्याची चव पॉझिटिव्ह होईल, आणि जर नकारात्मक अफर्मेशन दिले तर पाण्याची चव निगेटिव्ह होईल. तर जर सतत सतत आपण पाण्याला नकारात्मक व्हायब्रेशन देऊ, म्हणजे शरीर हे 70% पाण्याने बनले आहे, आणि सतत आपण नकारात्मक चिंतनात असू तर त्या नकारात्मकतेचा परिणाम होईल. आणि सतत म्हटलं मग स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो, माझ्या जीवनात संपूर्ण आनंद आहे, पॉझिटिव्हिटी आहे, मी माझ्या जीवनाचा संपूर्ण आनंदाचा अनुभव घेत आहे, या पद्धतीचे जर का सकारात्मक अफर्मेशन तुम्ही दिले तर तिथे पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला एक्सपिरियन्स येतील. ठीक आहे, या पद्धतीने आपण आता या एनर्जीचा अनुभव स्वतःसाठी आणि इतरांसाठी घेणार आहे. सो रेडी आहात सगळे टू फील द पॉझिटिव्ह एनर्जी ऑफ वॉटर? चला, पाणी घ्यायचंय, बॉटल आणली की पाणी मागव. पाणी घ्या. चला, सो पाणी ठेवलं इथे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी या पाण्याची आभारी आहे. पाणी हातात घेतलं, पाण्याला थँक्यू म्हणायचं आहे. ठीक आहे, बॉटलचं झाकण उघडून घ्या. ठीक आहे, आणि आता या पाण्याला म्हणा, दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. पूर्णपणे दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने
या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि पाणी हळूवार पिऊन बघा, पाण्याची चव चेक करा. चेक करा. बोला गुजर मॅडम, काय झालं? अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. चारुशिला गुजर, हा. काय अ, झालं? आज आज तीर्थासारखं वाटलं. मागच्या वेळी मी मोगरा बोलले होते म्हणून मला मोगऱ्याचं पाणी पिल्यासारखं वाटलं होतं. हे माझं सेकंड टाइम आहे. चला, छान. दीदी खूप छान अनुभव देत आहे. थँक्यू. खूप खूप छान वाटतंय. थँक्यू. शीतल मॅडम. येस मॅम, आधीची जी पाण्याची टेस्ट होती ती वेगळीच होती आणि आताचं पाणी असं गोड लागत होतं. छान, म्हणजे टेस्ट मध्ये चेंज झाला होता. चला, छान. थँक्यू. प्रिया मॅडम. मॅडम आधीचं पाणी वेगळं होतं आणि आता थोडस असं थोडं गुलाबजल आणि तुळस टाकलेलं जसं असतं मंदिरामध्ये, थोडं थोडं तसं लागत होतं. छान. थँक्यू. थँक्यू. पूजा वाघमारे. मॅडम तीर्थाची चव आलेली आहे पाण्याला. चला, छान. ताजने मॅडम. बोला ताजने मॅडम. हो हो मॅडम, नाही राहील. आवाज नाही येत आहे. आवाज नाही होऊन राहिलेला. आता येतोय, बोला. येत आहे का मॅडम आवाज? येताय येताय, बोला. हा हा मॅडम, मला आज वाटून राहिलं पाण्याची चव एकदम बदललेली आहे. यापूर्वी मी केलं परंतु मला तेवढं नाही जाणवलं, पण आज मला मिठाची सुद्धा चव कळली आणि पाण्याची सुद्धा. थँक्यू मॅडम, थँक्यू. छान. थँक्यू व्हेरी मच. सहज नाव छान आहे तुमचं, सहज. थँक्यू. थँक्यू मॅम. वडिलांनी ठेवलंय. ऍक्च्युली मी बेंगलोरला असते आणि इथल्या कोणत्याही मंदिरात गेलं की असं तुळस टाकलेलं पाणी ते तीर्थ देतात. तर माझ्या डोक्यात तेच होतं की तीर्थाची चव म्हणजे तीच, आणि मोस्टली ते पाणी तसंच लागत होतं मला. ग्रेट, छान. थँक्यू. आरती करवा. बोला. मॅम, मला थोडस गोड पाणी लागलं. गोड गोड लागलंय म्हटलं मला पाणी थोडस. मग मिठाची चव नाही बदलली. तर म्हणजे आमच्या रेकी करण्यामध्ये काही चुकलं का म्हणजे? मॅडम, आपण फर्स्ट टाइम ट्राय करतोय ना, थोडी प्रॅक्टिसने जमतं. ज्यांना अच्छा नाही जमलं, कारण जसं आता त्या मॅडमनी म्हटलं की मागच्या वेळेस मला पाण्यात फरक नाही जाणवला, आज बर. जाणवला, तर ते होतं. अच्छा. कारण तो ट्रस्ट, आज ज्या काही गोष्टी आपण शिकतोय सध्या, त्या कधीच न अनुभवलेल्या, कधी विचार न केलेल्या. बरोबर आहे. ठीक आहे, तर त्याला त्या बरं पद्धतीने जाणून घ्यायला कुणाला वेळ लागतो. ठीक आहे. बरं, अजून एक प्रश्न होता मॅडम. जेव्हा आपण हे तुम्ही आता दाखवता की आपली ही शक्ती म्हणजे दुखणं जे आहे ते निघालं बाहेर बाहेर बाहेर, मग आता आपण या रूम मध्ये बसून आहे, मग ती एनर्जी इथेच फिरते आणि मग ती परत आपल्यावर अटॅक करते का? नाही नाही, असं नाही होत. तेच तर म्हटलं, मन चिंतिते वैरीनं चिंते, अशी गोष्ट आहे. आपल्यालाच आपण विचार करत राहतो. तुम्हाला सांगतो रे की आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असते. भगवान बर. बुद्धांनी काय म्हटलं? एव्हरीथिंग इज आजी, युअर माइंड. ठीक आहे. समर्थांनी काय म्हटलं? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचं कारण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर संत रविदासांनी काय म्हटलं? मन चंगा तो कटोती में गंगा. म्हणजे मनावर एवढं सगळं, पण माहितीये का होतं काय? आपण सगळ्यांचे मनाची व्याख्या विसरून जातो ना. काय कोणाला लक्षात ठेवतो? बहिणाबाईला. बहिणाबाईंनी काय म्हटलं?
मन वडाय वडाय उभ्या पिकात आलं ढोरं, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. म्हणजे काय, आपल्याला पाहिजे असते पॉझिटिव्हिटी, आणि आपण फिरून फिरून जीवनात कुठं निगेटिव्हिटी आहे त्याच्यावरच फोकस करतो. आणि एनर्जीचा नियम काय, जिथं तुमचा फोकस जाते तिथे तुमची एनर्जी जाते, आणि ज्या गोष्टीसाठी तुमचा फोकस जाते तीच गोष्ट तुमचं जीवन बनते. बरोबर की नाही? बरं. म्हणून हो. माणसाला फोकस कशावर पाहिजे, जे पाहिजे त्याच्यावर. मग पाहिजे काय आपल्याला, माझ्या दृष्टीने परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, या 5 गोष्टीच्या पलीकडे कोणालाच काही पाहिजे नाहीये. बरोबर नाही. की नाही? आणि आपण हो. विचार कशाचा करतो, सुख पाहिजे, आणि जीवनाच्या कोणत्या कोपऱ्यात दुःख पसरलेलं आहे त्याचा विचार करतो. बरोबर की हा. नाही? हो. आजूबाजूला असलेल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतच नाही. नेमका प्रॉब्लेम कुठे आहे तो शोधून शोधून काढतो आपण. ठीक आहे, हो. समाधान पाहिजे आहे तर जे आहे. आज तुम्हाला म्हणजे लिटरली सांगते, माझ्या चुलत जाऊचा आज डोळ्यांचं म्हणजे कॅन्सर झाला डोळ्याला, आणि डोळा काढावा लागला. आम्हाला त्यांनी कळवलंच नाही की आपण नाही तर हिलिंगचं काहीतरी त्यांच्यासाठी केलं असतं. तर आज डोळा आणि कानाचा एक भाग त्यांचा काढावा लागला. आता विचार करा की जर एनर्जी कुठे गेली, निगेटिव्हिटीकडे. मग हो. आपण फोकस सतत सतत कुठे जातो, आपल्या आजारांकडे. आपल्याला पाहिजे काय असतं, सुख, समाधान. सुख. मग आता त्यांच्या जीवनात किती दुःखाचे क्षण आहे सध्या, कारण बरोबर आहे. वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. आता हम्म. विचार करा की आयुष्यामध्ये किती दुःख आलं. मग आपल्याकडे खरोखर समाधान मानण्याला किती गोष्टी आहे. जे त्या दिवशी म्हटलं ना की या जगातला प्रत्येक व्यक्ती हे आपल्या म्हणजे त्याचं स्वप्न आहे जे आपण जीवन जगतोय. बरोबर की नाही? हो. आज देवानी आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे, त्याच्याकडे फोकस न ठेवता आपण फोकस कशावर करतो की माझ्या जीवनात कमी काय आहे, आणि जे आहे त्याच्याकडे बघतच नाही आपण. एका बिलकुल. खोलीचं छत असेल ना, पण आपल्या डोक्यावर छत आहे. या कडाक्याच्या उन्हामध्ये, वाढलेल्या उन्हामध्ये आपण उन्हाचे चटके खात नाहीये. आजही आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करण्यासाठी कितीतरी मजूर त्या बांधकामाच्या 3-3 ते 10-10, 15-15, 20-20 मजल्याचं बांधकामावर काम करून राहिले. ठीक आहे, आमच्या शहरामध्ये 10 मजली इमारत खूप झाली, पण पुण्या मुंबईमध्ये 100-100 मजलीवर तो मजूर काम करतो ना. बिलकुल. मग विचार करा की त्याच्या स्वप्नातलं जीवन आपण जगतोय. इसलिए फोकस उस पे मत रखो जो आपल्याला नाही पाहिजे. फोकस त्या गोष्टीवर ठेवा की जी गोष्ट ऍक्च्युअल आपल्याला पाहिजे. आणि म्हणून मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, आणि थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट, असं निरंतर म्हणायला शिका. आपले शब्दच आपलं जीवन आहे, आपले शब्दच आपले मंत्र आहे. आणि शब्द एवढे पॉझिटिव्ह ठेवा की त्या दुःखाला लाज वाटली पाहिजे, अरे बाबा एवढा सभाधारी माणसाच्या आयुष्यात मी कसं पोचू. बरं. मॅडम अजून एक प्रश्न. बोला. एक ज्या ज्या वेळेला तुम्ही हे असं म्हणता किंवा कुठून अशी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा काही ऐकत असले, तर असं बॉडीमधून अशी एनर्जी बाहेर निघाल्यासारखी वाटत राहते, म्हणजे एकदम अंगाला काटे वगैरे येतात, तर त्याचं रिझन काय? पूर्ण डोक्यापासून पूर्ण असतं. मॅडम तीच तर ऊर्जा आहे आपल्यामध्ये, तीच तर फील करायची आहे, तीच रेकी ऊर्जा आहे. ओके मॅम. तीच रेकी ऊर्जा आहे जी आपल्याला आपल्या आतमध्ये फील करायची असते. चालेल चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू. मनीषा पाटील मॅडम बोला. पण आम्हाला समोर छोटंसं बाळ दिसत आहे. बोल बेटा, काय नाव आहे तुझं? माझं नाव पार्थ पाटील आहे. ऍक्च्युली माझ्या मम्मीचा मुलगा आहे. तर मग मी आता जसं तुम्ही मम्मीचा मुलगा आहे? सांगितलं. किती गोड मुलगा आहे तू मम्मीचा. थँक्यू. बोला, काय म्हणताय? जसं तुम्ही आता आम्हाला सांगितलं करायला, तसं आम्ही केलं आता. आणि मला खरं मध्ये पाण्याची चव थोडी गोड वाटली, आणि त्याच्यासाठी तुमचं थँक्यू. आणि तुम्ही खूप चांगलं टीच करता ऍक्च्युली. थँक्यू थँक्यू. किती आणि वर्ष माझं बाळा? मी आता 11 वर्षाचा आहे. व्हेरी गुड. कुठल्या शाळेत जातो? श्री चैतन्य टेक्नो स्कूल, कुठल्या शहरात आहे? पुणे. पुण्यात. व्हेरी गुड. आणि मॅम मम्मीला थँक्यू म्हण, कारण कार्टून आणि मोबाईलच्या ह्याच्यात तुला मोबाईलवर तू चांगल्या गोष्टी शिकतोय, त्याच्यासाठी मम्मीला थँक्यू म्हण की तुझी आई तुला इथे घेऊन बसली. हो, थँक्यू. ऑल द बेस्ट बेटा. मला एक प्रश्न होता. हा बोल. ऍक्च्युली माझं कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी आहे, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशनला वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? बघ, मी तुला सोप्पा उपाय सांगते. तू आज सकाळचा क्लास अटेंड केला का 5:15चा?
नाही. तर जेव्हाही चान्स मिळेल ना तर तो 5:15 एकदा अटेंड करून घ्यायचा. तू 11 वर्षाचा आहे, तू तो अटेंड करू शकतो. ठीक आहे. ते अटेंड केल्यानंतर रोज काय करायचं, अभ्यासाला बसताना किंवा आताही तू हँडरप केले, थँक्यू, स्वतःला थँक्यू म्हणायचं, देवबाप्पाला थँक्यू म्हणायचं. दोन्ही हात रब करून इथे 2 हात ठेवायचे आणि म्हणायचं की मी जो काही अभ्यास करतो तो मला संपूर्णतः आठवतो आणि जसाच्या तसा प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. ओरली आणि रिटर्न सुद्धा. तसाच हात एक इथे ठेवायचा. ठीक आहे. हे झालं आपलं लक्षात राहण्यासाठी. त्याच्यानंतर इथे जर तू हात ठेवला, हे मी शिकवणार आहे उद्याच्या सेशन मध्ये. ठीक आहे. मग इथे हात ठेवल्यानंतर आपण हा कशासाठी आहे, आपलं बोलण्यासाठी. तर माझं वक्तृत्व एवढं छान झालेलं आहे की मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एकदम छान पद्धतीने देऊ शकतो. माझी प्रत्येक ओरल एक्झाम मी सक्सेसफुली पूर्ण करतो. ठीक आहे. आणि हृदय हटून काय म्हणायचं, मी एकदम कॉन्फिडंट आहे. तर ते कसं करायचं ते मी उद्या शिकवणार आहे. ठीक आहे. तर उद्याचं सेशन जर तू अटेंड केलं तर तुला त्याची आयडिया येईल. ठीक आहे. ठीक आहे. थँक्स अ लॉट मॅम. थँक्यू. वैशाली मॅडम बोला. सायली पवार. मॅडम मला पण पाण्याची चव वेगळी जाणवली. म्हणजे ते शिंदे मॅडम म्हणतात तसं तुळशीचा जो सुगंध असतो ना तो वाटला पाण्यामध्ये, पण मिठाची चव नाही जाणवली वेगळी. करून बघ. आणि सकाळच्या सेशनला मॅडम मला ती शक्तीचा तो मला प्रत्यय आला, पण अगदी 1 सेकंदच, पण मला असं वेगळंच जाणवलं शरीरामध्ये. त्यासाठी थँक्यू. आणि तुमचं खूप छान वाटतंय मला क्लासमध्ये. थँक्यू. दिलीप भोसले सर. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मगाशी जे आपण बॉल फिलिंग जे होतं ते मॅग्नेटिक फील अगदी अत्यंत छानरित्या जाणवत होतं. म्हणजे किती हात प्रेस केले तरी दोन्ही हाताच्या मध्ये खरोखर बॉल आहे असं वाटत होतं. म्हणजे दाबायचा प्रयत्न केला तरी तो दबत नव्हता. इतके मॅग्नेटिक फील होत होतं. मला गेल्या महिनाभरापासून घशाचा त्रास, म्हणजे दुखत वगैरे काहीच नाही माझं. फक्त माझ्या स्वर यंत्राला काहीतरी थोडंसं जास्त खोकल्यामुळं किंवा बोलल्यामुळं सूज वगैरे अशी असावी. ट्रीटमेंट घेतली, अँटीबायोटिक वगैरे सगळ्या ट्रीटमेंट माझे झाल्या पूर्ण, तरी पण आवाजामध्ये फरक पडत नाही. मी बसलेला आहे तो आणि बसलेलाच त्यात राहिलेला आहे. उद्या आपण उपचार कसा करायचा ना, उद्या नाही परवाच्या सेशन मध्ये आपण उपचार ऍक्च्युअल कसा करायचा हे शिकणार आहे. बर पण बर. 7 चक्रांचा अनुभव घेणार. परवा मी तुमचं एक हिलिंग मेडिटेशन घेणार आहे, ज्याच्यात तुमच्या शरीरावर जिथे जिथे जे काही दुखत आहे त्याला आपण हील करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण जुने दुखणे एकदम एका हिलिंग मध्ये नाही निघू शकत. तर ते आपण प्रयत्न करणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला आजार आणि त्याच्यावर निदान कसं करायचं हे शिकवणार. ठीक आहे. तर तेव्हा मग बर. आपण सगळं हिलिंग प्रोसेस कम्प्लीट करू. काय हरकत नाही, काय तोपर्यंत पाणी चार्ज करून प्या की मला तो प्रत्येक पाण्याचा घोट तुमच्या घशातून जाताना एक हिलिंग देतोय आणि दोन्ही हात रफ करून हात असे ठेवा. ठीक आहे. म्हणजे संवेदना सोडून संपेपर्यंत एक 5-10 मिनिटं ठेवलं की तुम्हाला तिथे छान हलकं आणि बरं वाटेल. ओके. थँक्यू मॅडम. बाकी थँक्यू. सगळं बेस्ट एकदम. चला थँक्यू. ओके, थँक्यू. जोशी मॅडम बोला. हॅलो. हा बोला. हा, मला सकाळी जेव्हा शक्तीपीठ आपण केलं तेव्हा फक्त थोडं पोटात म्हणजे वरपर्यंत गरम जाणवलं आणि डोळे उघडताना थोडे जड झाले. एवढाच फरक ना. आणि आता मिठाची चव बदलली पण चव मात्र बदलली. बघा, मिठाचं थोडं डीप जावं लागतं. पाणी सहज, पाणी कसं आहे सगळ्यात ऍब्झॉर्ब करतो ना स्वतःमध्ये, तर पाण्याची हो. एनर्जी मला लवकर जाणवते. मिठाच्या हो. वगैरे पुढे 1-2 प्रॅक्टिस करा, जाणवेल. पण मिठाचा खारट बरं तुमच्या शब्दांनी कमी होतो. ठीक आहे. बरं बरं. एकाला थँक्यू जरी मॅडम. जाणवलं तर हा बाकीच्या काय करायचं, थोडी प्रॅक्टिस करा. आता गणित आहे बघा, हा एखाद्याने एक कोडं गणितातलं एक सम सोडवलं म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाचा आन्सर गणितामध्ये सेम यायला पाहिजे. हो, त्याच बरोबर आहे. पद्धतीने एकाचा मिठाचा खारटपणा कमी झाला, प्रॅक्टिसने जमेल. एखाद्याला गणित सोडवायला वेळ लागतो, एखाद्याला एका ह्याच्यात जमतं, बस तीच गोष्ट आहे. बरं. आणि हे जे करतो आपण प्रत्येक वेळेला म्हणजे मीठ ते सगळं लक्षात राहत नाही, तर ते तुमच्याकडनं मिळेल का, कसं बोलायचं काय बोलायचं ते व्हिडिओ बघा ना आपलं. मॅडम, व्हिडिओ रोजचेच दिल्या जातात, ते वारंवार बघा. ठीक आहे. हम्म हम्म. त्याच्यात बरं बरं. होऊन जाईल. कारण मी माहितीये का, माझे प्रॅक्टिकल सेम नसतात. क्लास बरोबर. प्रॅक्टिकल चेंज होत जातात. त्याच्यामुळे तुम्ही जर
इथून 2 वर्षाच्या आधीचे व्हिडिओ बघितले, त्याचं सिलेबस वेगळं होतं, आताचं वेगळं आहे. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात कमी जास्त होत राहतात. बरोबर आहे. ठीक बरोबर. ठीक. थँक्यू मॅडम. चला, थँक्यू. शेवटच्या दिवशी मी सगळ्यांना एक मनी मंत्र देणार आहे, पॉवरफुल फायनान्शियल ग्रोथ साठी. चला, वनिता मॅडम बोला बरं, काय प्रश्न आहे? 4-5 हा, जण. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, अहो ते पाणी चार्ज करून पिलं, आत्ताच्या आत्ता मला फरक जाणवला. अहो काय असं मॅजिशियन वगैरे आहात का काय खरंच? मी मॅजिशियन काहीच नाही केलं, तुम्हीच करून राहिले जे काही करत आहे. मी फक्त गाईड करते तुम्हाला. ठीक आहे. अहो मॅडम, म्हणजे आता ऍक्च्युली आहे ना, मला इतकं मी बोलले ना, मला इतकं दुखत होतं ना, आता जवळजवळ आहे ना 70% मग तो कमी झालाय. आता फक्त एकाच पायाचं दुखतंय मला, पण खरंच खूप कमी झालंय आत्ताच्या आत्ता. त्याला मी अफर्मेशन दिले की माझं हे जसं मी पाणी पिते ना, तसं माझा तो त्रास कमी 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 होतोय. पण तसंच खरंच कमी झाला आणि खरंच खूप पेन होत होतं मॅडम. मी तुम्हालाच बोलणार होते मॅडम, मला काहीतरी करा की जेणेकरून मला आता, मी कसं घरगुती मेस वगैरे हे करते ना, हा, आणि डायलिसिस टेक्निशियन पण आहे, पण सध्या आता ते करतेय. तर मला खूप रिलीफ वाटलं त्याच्यामुळे. ग्रेट. थँक्यू, 2-3दा थँक्यू. पाणी पिऊन चार्ज करून प्या. उद्या मला फक्त सगळं क्लासमध्ये आठवण करा की आपला एक टॉपिक आजचा राहिलेला आहे की पाणी, पूर्ण घरातलं पाणी चार्ज कसं करायचं आणि अन्न कसं चार्ज करायचं, ते मी उद्या पहिले 5 मिनिटात शिकवणार. आणि मग आपण 7 चक्रांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम सगळ्यात महत्वाचं. कारण उद्या तुम्हाला मी ती गोष्ट शिकवणार आहे की समोरच्या व्यक्तीला तुम्ही ओळखू शकणार आहे की हा असा वागतो, म्हणजे याच्या वागण्यात कारण काय आहे. अब तक हम म्हणजे त्या व्यक्तीला दोष देत होतो, उद्या आपण त्याच्या चक्रांना दोष देऊ. दोष देण्यापेक्षा त्याला ठीक करू, जाऊ दे याचा चक्र हे बिघडलेला आहे, याला ठीक करू, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील ना. ओके. सो उद्या आपण 7 चक्रांची एनर्जी बघणार आहोत. भेटूया परत याच ऊर्जांसोबत. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.